तर आज बनवूया अगदी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल आणि घरातील सगळे अगदी आवडीने खातील अशी चण्याची मसालेदार भाजी। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला पटकन ही चण्याची मसालेदार भाजी बनवायला चालू करूया। तर इथे बघा, मी चणे घेतलेले आहेत। चणे मी एक रात्र भिजवून घेतलेले आहेत। आता मी हे चणे चांगले धुवून घेणार आहे 2-3 पाण्यात। तर बघा, मी आता चणे चांगल्या प्रकारे धुवून घेतलेले आहेत। आता मी गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल ओतून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की तेजपत्ता आणि दालचिनी घालून घ्यायची आहे आणि 30-40 सेकंद भाजून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये थोडीशी हळदी घालायची आहे आणि हे चणे आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। सगळे चणे आपण एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत। तर बघा, मी चणे आता मिक्स करून घेतलेले आहेत। मी आता याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घालून घेणार आहे आणि परत हे सगळं एकदा मिक्स करून घेणार आहे। आता याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याला 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। आता मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टमाटर कापून घातलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून वाटून घेणार आहे। बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे। आणि इथे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक असे। तर बघा, आता कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि चणे शिजलेले आहेत। याच्यातले थोडे चणे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पेस्ट करून घेणार आहे। ही पेस्ट वाटणामध्ये घातल्याने खूपच छान ग्रेव्ही येते। तर आता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल ओतून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे आणि लगेचच याच्यामध्ये आपण चिरलेला हा कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत 3-4 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे। तर बघा, आता कांदा लालसर होत आलेला आहे। आता या कांद्यामध्ये आपण ही टमाटरची प्युरी घालून घ्यायची आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता या वाटणामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं हे वाटण अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे। वाटणाला तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये आमचूर पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि परत हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। 1 मिनटं चांगलं हे वाटण परत भाजून घ्यायचं आहे। आता या वाटणामध्ये हे वाटलेले चणे घालून घ्यायचे आहेत आणि सगळं वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ही चण्याची पेस्ट घातल्याने ग्रेव्ही खूपच जाडसर बनून तयार होते आणि 1-2 मिनटं हे वाटण भाजून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये हे उकडलेले चणे घालून घ्यायचे आहेत आणि सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मी याच्यामधले तेजपत्ते काढून टाकलेले आहेत। आता मी परत एकदा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि या चण्यांना एक उकळ येऊन देणार आहे। याला जास्ती शिजवून घ्यायचं नाही आहे, कारण आपण चणे कुकरमध्ये चांगल्या प्रकारे शिजवलेले आहेत, म्हणून मी फक्त याला एकच उकळी येऊन देणार आहे। तर बघा, आता एक उकळी आलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि आपली चण्याची मसालेदार भाजी बनून तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका,
की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की अशा प्रकारे एकदा चण्याची भाजी बनवून खाऊन बघा, तुम्हाला खूपच आवडेल.